मंडळी आता आमचं झालेलं आहे दर्शन. 11 वाजलेले आहेत, 11:06 झालेले आहेत. आता आपण निघालेलो आहोत पालीच्या दिशेने. मोरे आहे या साईडला, सार्थक आहे, सगळे पॅकअप करतात. आता जाऊयात कडकमध्ये. आता लवकरच बघूया पुढे काय करायचं ते. तर मंडळी इथे आम्ही चुकलो रस्ता जरा. आणि हे बघा मंदिर काय डेंजर आहे एकदम. काय बोलतो मोरे? कुठलं मंदिर आहे मोरे बोलतो? मीच डेंजर एकदम. जय श्रीराम, जय हनुमान. त्यांचं हे मंदिर आहे एकदम डेंजर असं झालंय बघा. एकदम झाडातच आहे, म्हणजे झाड आलेलं त्या मंदिरावरती एकदम पुरातन असं दिसतंय बघा. डेंजर असं एकदम हे झाड आलेलं आहे त्याला. ह्याच्यावरती वडाचं झाड आहे. आता निघतो खाली, आम्ही जातो आता. तर मंडळी आम्ही पोचलेलो आहोत आता पायथ्याशी, गडाच्या पायथ्याशी. तर इथे एक चांगलं असं म्हणजे घर होतं. त्यांनी आम्हाला परवानगी दिली लावायला गाडी इथे. आमची माणसं आहेत. बंटीला त्यांनी सांगितलंय पाणी पण घेऊन जा. बंटीचा आवाज बघून पाणी लागेल बोलतात. पाणी लागलं. हा मग त्या सलाईन लागेल बोलतात. तर मग ते पाणी घेऊन येत आहेत. तर धन्यवाद काकी. चला जाऊयात. पाण्याची सोय झालेली आहे तुझी. चला आता आता घे तुझ्याकडेच पाण्याची बॉटल ती. चला तर मंडळी सुरुवात करूया ट्रेकिंगला. बंटी नक्की तू ट्रेकिंगला आलायस का पोरगी बघायला आलायस कुठली? इथे नाही पोरी बघायची, कोकणातला पोरी तसं नाही, ते नाही लग्नाला पोरगी बघायला आला असं. मग ते कोकणातला बघू ना. कोकणात इथं काय. तर निघालो होतो आता आम्ही. महाराजांचं नाव घेऊया आधी. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. चला सुरुवात केलेली आहे. वाजलेले आहेत 11:30 कदाचित. तर असं काय सांगायचं एवढं काय नाही. सरसगड गडाचं नाव आहे. पाली गावात आहे हे. पालीचा गणपती श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर ते त्या साईडला आहे. आणि तो वरती ते आहे तिथे काय बोलतो त्याला गड. तर जायचं आपल्याला वरती आणि बघूया कसं काय होतंय. आमची मंडळी फुल जोशात आहेत. खूप वर्षांनी गड करतायत. म्हणजे तसं बघायला गेलं तर असं चढायचं तर चुकलेला जाऊन रस्ता. इथून रस्ता कदाचित नाही आहे काय रस्ता. चला लेट्स गो. तर सरसगड त्याच्या नावाप्रमाणे सरस असणारा हा गड. चला कूच करूया. घनदाट असं जंगल, मोडकी अशी पायवाट, गडाच्या दिशेने 4 मावळे, एक सरदार सार्थक शेख आहे. तर बघा फ्रॉम विरार. असं घनदाट असं जंगल, त्याच्यातून आपण चालतोय वरती हळूहळू हळूहळू. तर गडाला 3 नाव आहेत. पहिलं नाव सरसगड, दुसरं नाव काय पालीचा किल्ला, आणि तिसरं नाव पगडीचा किल्ला. कारण का ते पगडीसारखं दिसतं म्हणून त्याला म्हणतात पगडीचा किल्ला. तर जातोय असं चढतोय वरती. अशी आठवण आली, कलावंतींचीच आठवण आली मला तसं बघायला गेलं तर. छोट्या छोट्या वाटा. आता हळूहळू चढूयात आपण. चला बाय बाय. असं चला वेगळं वेगळं चाला जरा. सपाटीच्या इथे आलं. सपाटीच्या इथे आम्ही. मस्त वाटतं असं डेंजर असं एकदम. आमची माणसं आहे तिथे. भारीच वाटतंय. फेस आलाय. जाऊया आता आपण. मंडळी बघू शकता आलेलो आहोत पायथ्याशी, म्हणजे अर्ध्या गडाच्या इथे आलेलो आहोत. बुरुज पण आहे तिथे. सार्थक आहे इथे. आमची 2 माणसं येत आहेत. एकदम कडक. बंटीचा मी प्रशंसा करतो, तो इथवर आलाय. तर आता जाऊयात वरती. थोडासाच बाकी, अर्धाच बाकी आता. चला तर मंडळी माझ्या पाठी तुम्ही बघू शकता सरसगडाचा बुरुज आहे. दिसतोय मस्त वाटतंय. जरा आरामशीर एकदम. सार्थक शेट आहे तिथे पहिल्यांदा कूच करताना आमच्यासोबत. बंटी आणि सर्वेश. ऊन आहे थोडंसं मान्य आहे, पण जिद्द कमी नाही झाली आहे. ऊन किती वाढू दे, त्याच्या दुप्पटपटीनं आमची जिद्द वाढणार आहे वरती जायला. फेस येतोय पण हार मानायची नाही. चला कूच करूया. अशी उभी वाट आहे ही. आमची माणसं येत आहेत.
जायचं थोडं अजून वरती, थोडंसंच बाकी, थोडंसंच. अरे ओके चला. मंडळी बघा पायऱ्या आहेत, मोरे चढतोय वरती. बंटी चल. मंडळी चालूयात आता या 96 पायऱ्या चढायला. लेट्स गो. हरिहरच्या आठवण करून देणार पायऱ्याचा हे पॅच. एकदम ह्याच्या मधून कोरलंय, एकदम भारी. आमच्या पाठीपर्यंत पोरं 96 पायऱ्या, 96 पायऱ्या. आलो आता थोडंसंच. चले चले चला कमॉन. यादवकालीन हा बांधकाम आहे म्हणजे, आणि महाराजांनी 2000 होऊन या किल्ल्याच्या दुरुस्ती करण्यासाठी दिलेले असा इतिहास आहे. तर जाणीव करून घ्यायचं असेल अजून तर या नक्कीच तुम्ही गडावरती आणि स्वतः अनुभव करा कसं काय आहे ते. काय बरोबर ना? नक्कीच. बाकी काय, चला आता काय बोलतं त्याला, संशोधन करूया आता कसं काय आहे ते. आता मोरे साहेबांनी काहीतरी केली असेल चांगलीच, हे काय बोलतं त्याला, जाच पडताल तिथून तिथून यूट्यूबला बघून ते बघून आता सांगतील आपल्याला एक एक गोष्ट काय काय आहे ते. राहा या व्लॉगमध्ये. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. बघा हा दरवाजा आहे आणि पहारेकरांसाठी ही जागा म्हणजे उपस्थित असते तिथे. तिथे आला ते डायरेक्ट तिथून भाले बिलं मारणार. दरवाजा नवीन बसायला वाटतं ना. कडक असा एकदम बांधकाम आहे बघा. देवया सुरक्षा चौकी, तिथून वर जायचं आपल्याला. अशा प्रकारे सुधागड शहर केलेला आहे आम्ही. हे आहे वरतून परिसर. आता बघूया कसं काय ते, कुठे कसं जायचं, कुठून जायचं. मंडळी सुधागडच्या बाली किल्ल्याकडे जाताना टाकी लागते आपल्याला पाण्याची. बघितलं आधी कसं पाणी आहे ते. आणि आधी गाळ काढूया. आणि करूया कडक असा थंड पाणी. अरे तू सगळ्यात पिया नक्की बिहार करतो पाणी. असा व्हिडिओ काढायला फोटो. वरती गडावर आला ती पाण्याची काय कमतरता नाही आहे. सगळीकडे पाण्याची टाकीच आहे. तिथे तू मूर्ती ठेवली आतमध्ये काहीतरी. आम्ही मस्त की पाणी भरलं तिथून पियालो. थंड गार लागलं. बंटी कसं वाटतं? एकदम रिफ्रेश, एकदम कडक. कसं वाटतंय सार्थक? चला आता रिफ्रेश झालेलो आहोत तर हा परिसर एकदा तुम्ही बघून घ्या. एकदम भारी. तर जाऊयात जरा बघूयात कसं काय ते. खाली फुल कडक एकदम. बाले किल्ला अजून वर आहे. आता वर चढूयात जरा आपण. चला. डेंजर भटकंती, एकदम डेंजर भटकंती. गावात जायचं होतं भैरवगडला, आले सरसगडला. तो एक ट्विस्ट झाला आयुष्यात. आता पायवाडी बंटी आहे. असं मस्त कसं वाटतंय. एकच डोंगर आहे हा, म्हणजे माझ्या बाजूला कुठे हे नाही डोंगर असं जॉईंट नाही याला. एकच उभं आहे डोंगर. तर जायचं आता बाले किल्ल्यावरती आपल्याला. जाऊयात.
जितका नावातून सरस आहे तितका सरस नाही आहे गड हा. नुसत्या पायऱ्या कोरल्यात जसं दगडात. आता आलाय वरचा बालेकिल्ल्याचा बुरुज. फेस निघाला आमचा. चढतो आता आम्ही वरती हळूहळू. खऱ्या अर्थाने आता आपण गड फतेह केलेला आहे. बालेकिल्ला आलेला आहे मंडळी. पाण्याचा टाकत सातो कडक एकदम मंडे. चला कडक एकदम बरं वाटतंय. तर गडावरचे हे मंदिर शिवपिंड इथे आणि हे तलाव आहे. हिरवं हिरवं त्याच्यात दिसतं ते त्याच्यात उगवलंय. तर मोरे साहेब आहेत. जिथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. छत्रपतींची मूर्ती आहे आणि शंकरांचे पिंड आहे इथे. एकदम मस्तच. वरतून दिसणारा परिसर पाली भारीच एकदम जबरदस्त. आमची माणसं आहे तिथे फुल कडक. मॅच चालू आहे. मॅच खाली डेंजर एकदम. कोकणकडे आला बोलतो. बघा कडक एकदम परिसर. झेंडा नाही आणला गाडी. अरे हा रे झेंडा ना. तर आपण आता गडावर काय काय पाहिलं तर म्हणजे ती एक तिथे एक अवशेष आहे एका ह्याचे म्हणजे काय बोलतात वाड्याचे. आणि इथे मंदिर आहे शंकरांचे. तर आणि बाकी सगळे बुरुज आहेत. आमची माणसं आहेत तिथे बुरुजासारखी कोसळलेली आहेत जरा. तर आता जाऊयात आता खाली. आता झालं म्हणजे एवढाच वावर आहे. मस्त असं सुंदर असं गड पाहिला आम्ही. फेस आला चढता चढता. खूप दिवसांनी करतोय म्हणून वाटतं. तर नक्की या. कडक एकदम हळूहळू चढा पण या. दुर्गवेद हे प्रतिष्ठान दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन यांचं दर रविवारी श्रमदान असतं या किल्ल्यावरती. तुम्ही येऊ शकता. गेल्या 8 वर्ष ते काम करतात या किल्ल्याचं. तर तेव्हा निदर्शनास येतील ते जेव्हा काम पूर्ण होईल. जर तुम्हाला श्रमदान काय किंवा यायचं असेल तर नक्कीच त्यांच्या इंस्टाग्राम पेजला बघू शकता तुम्ही. इंस्टाग्राम युवा फाउंडेशन. तर मोरे आमचे शोधतायत. हां बघा. तर नक्कीच तुम्ही येऊ शकता. तुमचं नाव काय सांगितलं? माझं नाव प्रशांत गावकर. ओके प्रशांत गावकर आहे तिथे मेंबर तिकडचे. तर धन्यवाद सांगितल्याबद्दल. येतील आमच्याकडून माणसं तुमच्यासाठी. नक्की नक्की. ओके चला. चला थँक्यू. जय शिवराय. तर हळूहळू काम करून करून आता तो फायनल झाला गेल्या वर्षी. तुम्ही ते गेलो तुम्ही त्याशीच गेला ना. धन्यवाद तुमचे दादा, आभार. गेला ना. तर महादरवाजा आहे. आपण दुसऱ्या दरवाजाने आलो. तर पाण्याचा टाका आहे इथे. वरती बालेकिल्ला आहे. कडक असं महादरवाजा हा वाडा आहे. त्यांनी दुर्गवेद यांनी या संस्थेने हे मातीखाली होतं म्हणत होते मगाशी. मग त्यांनी हे नक्कीच चांगलं असं काम केलेलं आहे. त्यांना त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे हे वास्तू टिकून आहे आजही. आणि चांगलं वाटतंय जरा गड फिरायला. त्यांच्यामुळेच आपल्याला अवशेष मिळतात बघायला. तर त्यांचे खूप खूप आभार. नक्कीच तुम्हाला श्रमदान हे करायचं असेल तर त्यांचं नाव देतो. त्यांचं इंस्टाग्रामचं पेज देतो. आणि हे दिंडी दरवाजा इथून आहे डायरेक्ट खाली. तर मंडळी आपण आलेलो आहे दिंडी दरवाजाच्या इथे. आता कोरलेलं आहे आणि हे वरती बांधकाम आहे गडाचं. आणि इथून डायरेक्ट असं खाली बुरुज आहे इथे. म्हणजे माणसं येतात. या रे दाखवा जरा कसे येत आहे तुम्ही. हो का येत आहेत मोरे आलेले आहेत. या दिंडी दरवाजातून बाहेर या. शवास वेगळं काहीतरी. तर हे बघा या पायऱ्या आहेत. पण आता काय वापरणार त्यांचं म्हणून डागडुगी काय केली नाही त्याची.
पण हे बघायला तरी मिळतात आपल्याला बांधकाम बऱ्यापैकी आहे. हा म्हणजे बऱ्यापैकी आहे. हे काय होतं हे नक्की पुढे जाऊन काय हे होतं काय तेच ना पायऱ्या बघ ना अर्ध्या तेच बोलतोय का खाली गेल्या कदाचित. तर महादरवाजा पाहिला, पाली दरवाजा पाहिला, आता दिंडी दरवाजा. तर झाडं बिडं आली आहेत तर तरी पण चांगलं मजबूत बांधकाम आहे. काय बोलतो तेव्हाचं 2000 होण हे लागले बोलतो ना मोरे. आता जाऊयात खालीच. उत्खनन करता करता अजून एक अवशेष मिळालेला आहे. कारतलब खानाचा अवशेष. कुठे पकडायचा गळा. बापरे केवढा मोठा आहे हा महादरवाजा सरसगडावरचा. बापरे महादरवाजाच महा असेल तर काय तेव्हा प्रवेशद्वार वरती बघा आकृत्या काढलेल्या आहेत. काय कळत नाही मोरे काय आहे ते जरा सांग. त्रिशूळ आहे काय हे बाजूने तर कमळ आहेत. हा विष्णूचं प्रतीक. हा म्हटलं नवीनच बघितलं आणि काय तर मंडळी इथे गॅप दिसतात का ते गॅप ते बंदुकीसाठी नाही तर तेल बिल उतायसाठी वरतून. जंग्या. हा इथे आला गनीम की दरवाजा बंद असला की टाका तेल वरतून टाका दगडी वरतून मग डायरेक्ट निसतं नाबूत. बघा डेंजर असं कडक मस्तच आहे. वाघ्या कुत्रा देखील आहे इथे मंडळी. आणि हे बघा पानं टाका कातळ कोरीव खोली आहे. हे पाणी भरले आता याच्यात मस्तपैकी राहायला. इथं थंड एसीची हवा आहे तसं बघायला तर मध्ये. ते कलावंतीला एक होता नाही का तो सुरंग टाईप बघा इथं राहायचं आहे मस्तपैकी. काय करायचं ते मस्तपैकी इथे राहायचं. टेंट लावायला फक्त तिथे पुढे जायला लागेल तुम्हाला. इथे जेवणा बिवणाची सोय करू शकता तुम्ही आरामशीर एकदम. तर आता जाऊयात पुढे. बुरुज आहे तसं बघायला तर. आताच मंडळी गेलेत वाटतं. पुढे जाऊयात. आता हा त्यासाठीचा रस्ता ना. तुम्हाला जर राहायचं असेल सोय 4 BHK झाला पाहिजे असेल तर नक्कीच. तर मंडळी हे बघा तिथे त्या ठेवल्यात त्या मशाली आहेत वाटतं काहीतरी कार्यक्रम असला ते वापरतात. तर हे बघा असं एवढी मोठी खोली आहे ना 100 लोक आरामशीर राहू शकतात तिथे. याच्यात 100 लोक कमी बोललो काय. आता बघा सरस करायचं. सरस गाडाला सरस करायचं. ब्रीद वाक्य आहे यांचं हे. बघा 100 लोक आरामशीर राहू शकतात इथे. भारीच आहे एकदम. काय किती किती आता जर करायला गेलं तर किती पैसे जातील आणि किती काय. तेव्हाची माणसंच तशी होती म्हणा. चला पण जो शिवतरला पाहिलेला माहिती आहे का सतीचा हा तो बघा इथे दगडावरती कोरला आहे. डेंजर एकदम भारीच एकदम. समजलं असेल तुम्हाला मोरे बोलला परत एकदा. मंडळी चोर दरवाजा आहे. चला चोर लोकांना दाखवा कसे घुसता तुम्ही. चला चला शाबास चला मंडळी. आता चोर दरवाजात आपण घुसतोय. डेंजर एकदम वाटतंय डेंजर. नाही ग हे बघा असा चोर दरवाजा आहे म्हणजे. जाऊया जरा वाईच 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 कुत्तत कुत्तत जायला लागलंय. कुत्तत कुत्तत. हा तर हा बघा हा आहे चोर दरवाजा गुप्ता दरवाजा. हे बघा मोरे येते बघा असं चोरासारखा. त्याला तर काय सवयच आहे. काय काय अडकला अडकला. हा बघा दुसरा चोर विरारचा. क्रॅम्पवाला जागा नाही आता जागा नाही तू आताच रावटी. नको बंटी नको येऊ तू. अरे क्रॅम्पवाला उठ. हे अशी ही मराठी आहे बघा. हे क्रॅम्प आला यांना आता. आजकालचे मावळे अशी नाही तर काय क्रॅम्प आला डायरेक्ट. येताना 10 वेळा बसलास. अरे तू बघ हागलास. हा मंडळी चोर दरवाजा. बंटी हात कर रे. हाय हे बघा पाय दिसतात त्याचे फक्त. चोर दरवाजा ओके कडक. असं करा रे मंडळी काय तर असं फक्त या असं नसं नाही. सगळं फिरा. काय बोलतो वास्तू बघा दरवाजे बघा. आपल्याला पळायचं ना नाही कुठे पण एक जाणीव करून घ्या तेव्हाची काळात काय परिस्थिती होती आणि त्याच्यातून आपण कशी वाट काढली. तर हे वाटीसाठी चोर दरवाजे. आता जाऊयात बाबा बस झालं. बघा कामा आधी कसा होता आणि कामानंतर बघा कसं झालंय.
कुठे आहे हे बघा, युवा मराठा फाउंडेशन. नक्कीच तुम्हाला यायचं असेल संपर्क करू शकता इथे. सरसगड आधी बघा ह्यांनी शोधलाय म्हणजे पूर्ण एकदम काय बोलतो त्याला इन्फॉर्मेशन काढली आणि त्यावरती त्यांनी सुंदर असं काम केलेलं आहे आणि हा आपल्याला इथे भेटतो. शबाश रे, वाव. बघा त्याचा पाणी काढतोय पवारांचा सार्थक चढवलीतून. तो बघा माकडासारखा. बघा बघा. पार्वतीपते हर हर छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के हर हर. अरे तुमचं आमचं नातं काय. जय शिवराय. जय शिवराय मंडळी. हा बघा दरवाजा इथं जायचं आहे तिथं. चला आता झाली आपली वेळ गडावरची संपलेली आहे. जाऊ तिथे दाखवतो तुम्हाला त्या पायऱ्या कोरल्यात त्या कशा एकदम डेंजरमध्ये. बंटी शेठ कसा वाटला एक्सपिरियन्स. एकदम सुंदर. ओके सरस वाटला एकदम. चला सर झालेला आहे गड. आता गड उतार होऊया. बघा गड उतार डायरेक्ट खाली. हो वाघे शेठ. चला जाऊयात मंडळी. ओके चला उतरूयात आता. सांगतो एक स्टोरी नंतर तुम्हाला. बाय बाय. तर मंडळी ह्या ज्या दिल्यात त्याचा वापर करा चढताना म्हणजे जेणेकरून काही त्रास नको. आरामशीर या आरामशीर जावा घरी. तर आम्ही चाललोय घरी आरामशीरच एकदम. चला मंडळी यांचा जर काउंट घ्यायला गेलो तर या 96 पायऱ्या आहेत खालपर्यंत ते वरपर्यंत ज्या दगडात कोरलेल्या आहेत. या फटीत म्हणजे या ह्याच्यात दोन हे आहेत त्याच्यामध्ये हे कोरलेलं आहे कडक असं. चला तो शाबाश रे मोरे शाबाश. एक कदम पाली की ओर. मस्तच. मंडळी एक सल्ला, गड कोणताही असू द्यात सावधानी आणि काय चाललं आजूबाजूला त्याचा विचार आणि डोक्यात ठेवूनच करायचा. उगाचच फालतुरी करायची नाही. कुठलाही गड सोपा नसतो. आपण कसं वागतो, कसं आपण त्या गडावरती चढतो, आपण एक रिस्पेक्ट द्यायची असते प्रत्येक गडाला. फालतुरी करायची नाही. आम्ही दिली. आम्ही आता गपचूप खाली जातो विदाऊट एनी काय हमी नाही, कोणाला काय झालं नाही आहे. आरामशीर यायचं आरामशीर जायचं. फालतुरी करत बसणार तर वेगळे नतीजे होणार त्यांचे. आणि पावसाळ्यात जरा जपूनच या इथे. तसे गड टाळा आहे पावसाळ्यात पण कधी या सावधानी नेहमी ठेवा. काय बोलतो. आणि कचरा करू नका. बघा येतोय कचरा खाली आता आम्ही. आणि स्वच्छता राखा. आपलेच गड आहेत आपल्यालाच बघायचे आहेत कोणी येणार नाही. म्हणून एक विचार ठेवा डोक्यात आणि या गडावरती. तर भेटूयात मंडळी. बघा वाट बघा कशी एकदम कडक. चल वागत चल चल ना गावात. चला मंडळी बघा वाट बघा कशी एकदम डेंजर. अंधार सारखं आहे एकदम. दिसतात का मंडळी आमची माणसं आहेत ना डेंजरच एकदम. आता तर अंधारासारखा झाला एकदम. जसं काय 6 वाजलेत. कॉवेल काढतो नाही रे मला वाटतं असं 6 वाजले कारण का त्याच्यामुळे. बंटी अजून पुढे अजून चांगले आहे. चला सरसगड सर केलेला आहे. विशेष म्हणजे बंटी गावणेकर कंप्लीट केलाय. शाबाश धन्यवाद. चांगलं केलंस. दाखव कुठून आलो. ऊपर से नीचे तक का प्रवास ब्लॉग में देखिए. झटपट पटापट. तर पण आता पुन्हा आलेला आहोत. त्यांनी आपल्याला दिलेला आहे पाण्याची बाटली. त्यांचे खूप खूप उपकार. आता आमचा चौघांचा फेस तर नक्कीच आलेला होता. धन्यवाद. आता गाड्या आहेत तिथे. आता गाड्या आता काढायला झाल्यात सगळ्यांच्या. हुरकलाय सगळं आमचं सगळं. आता निघूयात. आता जाऊ खायला.